गणिताचा हा जो प्रश्न आहे, पॉज करून त्याचं उत्तर 5 सेकंदात काढण्याचा प्रयत्न करा आणि जर उत्तर 5 सेकंदात निघालं नाही तर मी पहा कसं सोडवतो ते. बघा आता, एक टेबल आणि एक खुर्ची प्रत्येकी 7,239 रुपयाला विकले. याचा अर्थ टेबल पण याच किमतीला विकलं आणि खुर्ची पण याच किमतीला विकली. टेबल 8% नफ्याने विकले आणि खुर्ची 8% तोट्याने विकली. संपूर्ण व्यवहारात नफा किंवा तोटा टक्केवारी किती आहे? आता लक्षात घ्या, जेव्हा कधी पण सेलिंग प्राइस याचा अर्थ विक्री किंमत ही समान असते. बघा, ही समानच आहे, काही असू द्या ती किंमत. आणि नफा जर X% असेल आणि तोटा पण दुसऱ्या वस्तूच्या विक्रीतून तोटा पण X% असेल, म्हणजे पहिल्या वस्तूच्या विक्रीतून नफा X% असेल सेम आणि दुसऱ्या वस्तूच्या विक्रीतून तोटा सेम आहे बघा X% असेल, तर नेहमी लक्षात घ्या, नेहमी काय होणार? तर तोटाच होणार. नेहमी तोटाच होतो आणि तो तोटा किती होतो? X² भागिले 100% एवढा तोटा होतो. लक्षात ठेवा, X². आता आपल्या केसमध्ये X किती आहे बघा ना, इथे पण 8 आहे, तिथे पण 8 आहे, म्हणजे 64 भागिले 100%, म्हणजेच किती? 0.64% काय होणार? तोटा होणार, जे आहे आपला ऑप्शन नंबर 2. आहे की नाही? सिंपल सांगा. म्हणजे अगदी 5 सेकंदात येण्यासारखा हा प्रश्न आहे, जर ही ट्रिक माहीत असेल तर. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.